योगराज बोटेरे सर सध्या तरी त्यांच्याकडे पाहिलं तर शिवाजी द बॉस त्यांच्यामध्ये आपण पाहिलं नक्कीच बॉसची भूमिका पार पाडली होती रजनीकांत त्यांनी आणि त्याच प्रकारची त्यांची शैली पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आपण पाहता प्रवीण विशे सर असं वाटतं या ठिकाणी फॉरेन वरनं पंच मागवलेत, फार गोरेत. आपण पाहतात नक्कीच आमचे प्रवीण विशे सर. दोन्ही पंचांच्या ठिकाणी आपण कौतुक करूया. दोन्ही अप्रतिम खेळाडू देखील प्रवीण विशे सर देखील विस्फोटक खेळाडू आहेत, गोलंदाजी देखील ते करत असतात. त्याचबरोबर योगराज बुटरे सर देखील पाहायला मिळतात, ते एक चांगले खेळाडू आहेत, सिनियर खेळाडू आहेत गावदेवी पोई या संघाचे. सलामीची जोडी हरेश आणि इनफॉर्म बॅट्समॅन आजच्या दिवसामध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली आहे. पहिल्या मॅच मध्ये 39 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिल्या होत्या तब्बल 32 ते 33 धावा कुठल्या होत्या. तो गौरव ऑन स्ट्राईक. स्टॉप या ठिकाणी लावलं गेले. 15 मिनिटांचा अवधी असेल 3 षटका फेकण्यासाठी. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतील अर्जुन, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक प्राप्त केली होती. तो या ठिकाणी अर्जुन पाहायला मिळतो गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईकला फलंदाज विस्फोटक खेळाडू गौरव ऑन स्ट्राईक. दोन्ही संघाला मॅच साठी शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो ऑफ द गुड गेम, शो ऑफ द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही महान खेळाडू आमने सामने पाहायला मिळत आहेत, त्यामुळे हे बॅटल चांगलं पाहायला मिळेल, ही मॅच चांगली पाहायला मिळेल. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साइडला पाठवलाय आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होते, परंतु झेल कदाचित ड्रॉप झालाय. ह्या अँगलला दिसत नाहीये, परंतु टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहूया. पहिला चेंडू ऑन साइडला उडवला होता, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित होते. वाडी स्ट्रॉंग ऑन मध्ये क्या बात आहे, वेल एफर्ट, अप्रतिम क्षेत्ररक्षण. सागर त्या ठिकाणी होते आणि हवेमध्ये स्वतःला नक्कीच फ्लाय केला आणि 6 धावा आपल्या टीमसाठी, 5 धावा खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी वाचवल्यात. 1 धाव धावफलकावरती खातं खुलं झालं. गौरव साने टीम शिवगर्जना क्रिकेट संघ शिरापाडा संघाचं चांगला एफर्ट, 100% कमिटमेंट दिली आहे. हरीश त्या स्टॅकेनवरती आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस मात्र बीट सलेट फटका खेळण्यामध्ये डायरेक्टचा प्रयत्न बॅकअप मिळेल तोपर्यंत लेग बाईच्या स्वरूपानं सिंगल या ठिकाणी मिळते. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती. अप्रतिम सुरुवात केली आहे. गोलंदाजी मार्गवरती असताना अर्जुननं देखील हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, खास करून सागर यांच्या माध्यमातून. प्रत्येक सामन्यामध्ये नक्की सागरनं फार चांगलं क्षेत्ररक्षण केलं आपल्या टीमसाठी. स्ट्राईकला फलंदाज आहे, त्यात पुन्हा एकदा गौरव ऑन स्ट्राईक, ज्याच्याकडे फार अपेक्षा आहेत. महत्वपूर्ण सामना खेळतायत दोन्ही संघ. अस्तित्वाची लढाई ओव्हर द विकेट. हा ब्रेकर, यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन, नो चान्स फिल्डर आणि चेंडूला पाठवला आहे मिड विकेट सीमा रेखा बाहेर. गौरवच्या बॅटमधनं षटकार. याच दरम्यान हिरामनजी भगत साहेबांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आणि त्यांचा शुभ सन्मान देखील केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये. ऋतिक भोईरामजी सध्या तरी चिल्ड होत आहेत, गोळा खातायत, परंतु सामना गरम आहे. ऋतिक षटकार येतोय पुन्हा एकदा. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं. मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची शक्यता आणि झेल केली आहे ड्रॉप. शॉर्ट मिड ऑफ मध्ये कुणाल कडनं ही फार मोठी चुकी झाली आहे, कारण की ह्या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाजी करणारा खेळाडू गौरवला जीवदान दिलंय, संधी दिली आहे आणि आता मात्र धाव देखील कंप्लीट झाली. एक ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. इझी झेल होता, परंतु तो ड्रॉप करण्यात आला.
आणि या ठिकाणी आता धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर बोर्ड वरती 9 धावा. षटक क्रमांक सध्या तरी पहिलं सुरू आहे अर्जुनचा. लगातारच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज नरेश शेलार यांच्याकडनं असेल. एज लागली पाठीमागे चेंडू जातो. शॉर्ट थर्डमॅन मध्ये खेळाडू उपस्थित. सुवर्ण संधी आली आहे नरेश शेलार यांच्याकडनं. शेलारपाडा संघासाठी सलगच्या 3 षटकांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सिंगल येते धावसंख्या 10 वरती पोहोचेल. शेवटचा चेंडू शिल्लक. कमबॅक झालं होतं या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज अर्जुनच्या माध्यमातून, परंतु क्षेत्ररक्षणाचा साथ थोडंसं लाभलं नाहीये. चुका झाल्यात परंतु चुक्यापासून स्वतःला सावरावं लागेल आणि नव्यानं सुरुवात करावी लागेल टीम बराडपाडा संघाला. स्ट्रायकिंगला फलंदाज ज्याची झेल ड्रॉप झाली आहे. मिळालेल्या संधीचा सोनं आपल्या टीमसाठी करावं लागेल. ओव्हर द विकेट. गौरवला थांबवणं कठीण असेल. स्क्वेअर ऑफ द विकेट. पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. आलाय अंतिम बॉलवरती षटकार. केलेली चुकी कुठपर्यंत महागात पडतीये हे पाहणं अजूनही बाकी असेल टीम बराडपाडा संघासाठी, कारण की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या शिवगर्जना शेरापाडा संघाची 16 धावा. बिनगडी बाद डीजे. एक्झॅक्ट आपण पाहिले शॉर्ट पिच चेंडूचा थोडासा वापर केला होता परंतु लेट खेळले. थोडेसे ढग झाले. थोडेसे झुकले. गुडघ्याचा वापर केला. फाईन खेळतात मागे खेळले आणि हा षटकार एकवडलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 वरती पोहोचलाय स्कोर. 3 षटकांची लढत आहे. पॉवर पे कंप्लीट झाला आणि आता दुसऱ्या षटकामध्ये कुणालला प्राचारण केले जाईल. ज्या कुणालनं झेल ड्रॉप केली होती तोच कुणाल आता गोलंदाजी मार्क वरती येतोय. धावा रोखाव्या लागतील. विकेट कॅरी करावे लागतील या षटकामध्ये. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका कॅलिबरेचे एका ताकदीचे आहेत. रफ अँड टफ मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. यस नरेश शेलार यांच्याकडनं कॉमेंट्री बॉक्स साठी. यस यस थँक्यू सो मच. आमच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलं गेले. नरेश शेलार यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. धावसंख्या 16 धावा स्कोर बोर्ड वरती. पुढचा बॉल षटकातील. ओव्हर द विकेट. लॉफ्टेड हिट. फटका चांगला. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. अर्जुन होते आणि शेवटच्या मोमेंटला झेल ड्रॉप जरूर झाली परंतु धावा वाचल्यात आपल्या टीमसाठी. अन्यथा हा षटकार किंवा चौकार असता. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन रिझन मध्ये. ओव्हर द विकेट. नाला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया आपण. उंची जास्त होती. लांबी थोडीशी कमी आणि एक्झॅक्ट स्वतःला थोडस हवेमध्ये फ्लाय केला अर्जुनला. अप्रतिम क्षेत्ररक्षण वाचवलाय. चेंडूला हातमध्ये ढकलण्यात यश आलं. बाउंड्री चेक केली आम्ही. धावा संख्या 17 धावा स्कोर बोर्ड वरती. कुणाल गोलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळतोय. स्ट्रायकेला फलंदाज ज्याच्या बॅट मधून 2 उत्तुंग षटकार आलेत. विस्फोटक खेळाडू गौरव ऑन स्ट्राईक. लॉफ्टेड हिट. फटका चांगलाय. वाईडी मध्ये खेळाडू उपस्थित. खराब क्षेत्ररक्षण. लेझी क्रिकेट आणि चेंडू वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. संदीप त्या ठिकाणी होते आणि संदीप कडने ही चुकी झाली आहे. वारंवार चुका होत आहेत बराडपाडा संघाकडनं. अजून एक उडवलाय. बारी बारी सबकी बारी. पहले हमारी बाद में तुम्हारी. बॉल सीमा रेषे बाहेर. अजून एक षटकार. काही चुकी तुम्हाला येणाऱ्या क्षणामध्ये किती महागात पडू शकते याचं जिवंत जागतं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळत आहे. शॉर्ट मिड ऑफ मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये झेल ड्रॉप केली कुणालला आणि गौरवला जीवदान दिला आणि तो गौरव आता थांबत नाहीये. गौरव नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालाय. लगातार मोठी फटकेबाजी. पुन्हा एकदा उडवलाय. वाईड लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. लगातार आक्रमण. अजून एक षटकार.
मॅन ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक बाईक देखील असेल आणि त्या बाईक कडे लक्ष झालंय ते नक्कीच गौरवचं देखील. प्रत्येक सामना खेळलाय या स्पर्धेमध्ये गौरव. धावसंख्या पोहोचेल ती 33 या आकड्यावरती. 7 बॉलचा सामना केलाय. 30 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय गौरव. परंतु क्वालिफाय होणं गरजेचं असेल. हा आता अतिटेतीचा सामना असेल शेलारपाडा संघासाठी देखील. 4 बॉलचा खेळ होतोय. पुढचा बॉल या षटकातील 17 धावा खर्च होत आहेत. कुणाल मांगडा ठरलाय या षटकामध्ये. राऊंड द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल. शेलारपाडा गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड स्ट्रोक. बिग हिट षटकार. गौरव ऑन फायर. नक्कीच लगातार 3 चेंडू आणि 3 षटकार आलेत. फलंदाज गौरवच्या बॅटमन आणि आमच्या नक्कीच हरेशजी शेलार यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅशबॅक देखील असेल. राऊंड द विकेट. फुल टॉस. यावेळेस मागे खेळले तुम्ही. चेंडू कुठे येता का परंतु तो बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाऊन थांबेल हे सांगत असताना गौरव लगातार 4था षटकार. आणि गौरव साठी एकदा जरा डोळाट आल्या. या स्पर्धेमध्ये 100+ धावा बनवणारा पहिला खेळाडू ठरलाय गौरव दाबणे. वेल प्लेट डीजे. एकशे 14 धावा या स्पर्धेमध्ये ठोकल्या आहेत. फलंदाज गौरवने क्या बात आहे. अप्रतिम बॅटिंग केली. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी पाहायला मिळते आहे. सर्व खेळाडू उभे झाले आणि त्याचा सन्मान या ठिकाणी करतायत. टाळ्यांचा वर्षाव त्याच्यावरती करतायत कारण की खऱ्या अर्थाने ते हकदार आहेत या टाळ्यांचे. 42 9 चेंडू आणि 42 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय गौरव. आणि संघाची धावसंख्या 45 45 धावा. 29 धावेचं महागडं षटक राहिलं कुणालचं. चुकी झाली होती आणि ती चुकी किती मागात पडली आहे हे तुम्हाला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. 300च्या स्ट्राईक रेटनं नक्कीच फलंदाजी करतोय गौरव. 114 धावा 3 मॅच मध्ये आतापर्यंत पाहायला मिळतात. अजूनही एक षटक शिल्लक असेल. गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्ग वरती सनी येत आहेत. स्लो ओव्हरचं षटक असेल. डेट ओव्हरचं षटक ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हाणामारीचं षटक म्हणलं जातं आणि त्या षटकामध्ये सनीला प्राचारण केलाय. ऋतिक भोईर देखील येत आहेत. सामन्याचा आनंद घेत आहेत. अनिकेत भोईर खजिनदार आहेत. त्यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. राऊंड द विकेट. पहिला बॉल हरेशसाठी हा चेंडू ऑन साइडला खेळलेत. स्ट्राईक देणं या ठिकाणी नक्कीच गरजेचं आहे. ते गौरवला आणि सिंगल इथे मिळेल. धावसंख्या 46 46 धावा धावफलकावरती. अर्धशतक कंप्लीट होईल का राजेश हा देखील एक प्रश्न असेल. 42 धावा धावफलकावरती आहेत. 8 धावेची गरज आहे. काल मनीष कोळेकर उर्फ पांडे यांना स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक झळकावलं होता परंतु आज गौरव ती कामगिरी करेल का. पुढचा बॉल या षटकातील. राऊंड द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स अटेंड करतायत. आवश्यकता नाहीये. सरळ बॅटनं जर धावा येत असतील तर रिव्हर्स अटेंड करण्याची काही गरज नव्हती परंतु या ठिकाणी विनाशकाली विपरीत बुद्धी आणि हा डॉट बॉल आलाय. गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा सनी. राऊंड द विकेट. मागे खेळतायत. पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित. त्यांना बीट करून चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आणि अर्धशतक अजूनही कंप्लीट झालं नाहीये कारण की या ठिकाणी धावसंख्या 46 46 धावा धावफलकावरती. अजूनही 4 धावेची गरज असेल. 50 कंप्लीट झाली ती संघाची. अर्धशतक संघाचं कंप्लीट झालंय.
अराउंड विकेट पुन्हा एकदा स्विच हिट स्विच रिव्हर्स अटेंड करतायत. ह्या चुका होत आहेत गौरवकडनं आणि लगातार स्विच हिट खेळत असताना डॉट बॉल देखील आलेत. चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 46 वरती बॅटिंग करतोय गौरव. धावसंख्या 50 शिलापट संघाचे आणि खऱ्या अर्थानं नक्कीच आमचे महेश मिरकुटे आणि नरेश शेलार प्रसाद भोईर सध्या तरी जवळून मॅचचा आनंद घेत आहेत. फार जवळून हा सामना पाहतात कारण की बॅटिंग आवडली आहे. ऑन साइडला खेळले त्यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू उपस्थित आला म्हणजे कार्पेट दुसरीचा कॉल दिला जाईल. दुसरी धाव पूर्ण होईल का पाहायचंय. यावेळेस मात्र दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. अंतिम चेंडू आणि 2 धावेची गरज अर्धशतक बनवण्यासाठी 48 धावसंख्येवरती पोहोचलाय तो गौरव. शेवटचा चेंडू शिल्लक असते संघाची धावसंख्या 52 52 धावा धावफलकावरती. काय लाजबाब फलंदाजी केली आहे परंतु अंतिम षटकामध्ये धावा रोखल्या सनीनं. 5 बॉल मध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर होता मिस झाले पूर्णपणे बीट झाले. कदाचित हा चेंडू कलेक्ट झाला असता तर या ठिकाणी मोठा फटका येऊ शकला असता. चला लगेच दुखापत झालीये. पाणी घेऊन जा आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये. एक खेळाडू जा पाणी घेऊन जायचं समीर. कदाचित क्रॅम्प आला असावा पाय लसगला असावा तिथे या ठिकाणी फटका खेळत असताना. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. शेवटचा बॉल होता आणि राऊंड द विकेटने आले होते. एक्झॅक्ट मागे ज्यावेळेस मात्र फटका खेळत होते फिरले ते त्यावेळेस मात्र या ठिकाणी थोडीशी चमक आली आहे. अर्थात या ठिकाणी त्याला क्रॅम्प म्हणतात आणि पाय मुरगळला थोडासा. त्या ठिकाणी पाणी घेऊन गेले तोपर्यंत या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 52 धावा धावफलकावरती आणि 53 धावेचं भलं मोठं लक्ष असेल टीम व्हीके प्रतिष्ठान पराडपाडा या संघासमोर. 48 धावसंख्येवरती नॉट आउट राहिलाय फलंदाज गौरव डीजे. टॉस साठी रिपोर्टिंग करा. सदानंद भुईसावरे आणि चिखलोली पाडा संघाचे कॅप्टन या ठिकाणी आपण रिपोर्टिंग करायचं टॉस साठी. स्प्रे असेल तर आपण द्यायचं ऋतिक. गौरव या ठिकाणी काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंग साठी जा मैदानाच्या आतमध्ये. टीम शेलारपाडा संघ सर्वांना सूचना असेल आपण या ठिकाणी फिल्डिंग साठी जायचंय लगेच कारण की अजून एक सामना आम्हाला कव्हर करायचे या सूचना असेल. शेलारपाडा टीम आपण पोहोचा मैदानाच्या आतमध्ये. 53 धावेचं लक्ष असेल. चिखलोली पाडा संघ उपस्थित झाला तर टॉस साठी या आणि भुईसावरे संघाचे कॅप्टन आपण देखील या. निलेश कराळे यांच्या शुभास्ते आपण करूया टॉस. आपण सर्वजण जा. जर या ठिकाणी जास्त दुखापत असेल तर गौरवला या ठिकाणी आपण बसवायचं आहे. चिखलोली पाडा आणि दुसऱ्या बाजूला असेल संघ सदानंद भुईसावरे. टॉस ची प्रक्रिया पूर्ण होत असताना या ठिकाणी टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय टीम
सावरे संघानं टॉस जिंकलाय. सदानंद भुई सावरे संघानं टॉस जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. पेंडिंग निर्णय असेल आणि तो आमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. शेवटचा ठिकाणी सामना आपण तो पाहणार आहोत. गोलंदाजी स्वीकारली आहे सदानंद भुई सावरे या संघानं. 4 संघ आहेत सावरे गावामध्ये. या बात आहे. परंतु आज एका संघानं खूप चांगली कामगिरी केली. तो संघ सदानंद भुई सावरे. 18 बॉल मध्ये 53चं टार्गेट. ही मॅच कोण जिंकेल? अस्तित्वाची लढाई का म्हटली जाते? कारण की जिंकणारा संघ थेट टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. या स्पर्धेमध्ये आगेकूच करेल आणि या ठिकाणी हारणाऱ्या संघाचा प्रवास मात्र इथेच या स्पर्धेमध्ये संपला जाईल. 7 स्टार यांच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट. अनेक सारे व्ह्युअर्स या ठिकाणी अनेक सारे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत ऑनलाईन. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. दोन्ही संघाचे नक्कीच खंदे समर्थक ऑनलाईन जोडले असतील. भराडपाडा संघाचे देखील समर्थक ऑनलाईन असतील आणि त्याचबरोबर शिलाळपाडा संघ संपूर्ण मलंगड विभाग सामना पाहत असेल. शिलाळपाडा संघाचा देखील सर्वांचं स्वागत आपण करूया. गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक. नैनेश धाबणे येत आहेत. पहिल्या षटकामध्ये पॉवर पेच्या जलद गती गोलंदाज आहेत. स्ट्राईकला फलंदाज संदीप ऑन स्ट्राईक. मोठी फटकेबाजी करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. टीम भराडपाडा संघाला संदीप आणि अर्जुनला. गेम इज ऑन. पहिला चेंडू टॉप एज मागे जातो चेंडू. शॉर्ट फायलिंगला प्रोटेक्शन उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण. अंतिम मोमेंटला बॉलला अडवलाय आणि एक धाव ते मिळते. खातं खुलं झालं संदीपचा आणि टीम व्हीके प्रतिष्ठान भराडपाडा या संघाचं 1 धाव फलकावरती. ज्या प्रकारे अर्जुननं गौरवनं सुरुवात केली होती त्याच प्रकारची सुरुवात आता अर्जुनला आपल्या टीमसाठी करावी लागेल. अर्जुन मध्ये ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. सिद्ध करणं गरजेचं असेल या मॅच मध्ये. पुढचा बॉल नैनेश ऑन साइडला खेळता. प्रचंड वेगवता चेंडू मध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू उपस्थित. एकच धाव ती मिळेल. दुसरीचा प्रयत्न परंतु नकार दिलाय. 2 धाव फलकावरती. 16 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 51 धावेची आवश्यकता असेल. संदीप आणि अर्जुन ही जोडी पाहायला मिळते. नैनेश अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज असेल. उत्कृष्ट गोलंदाज किताब पटकवला या खेळाडूने देखील. उसळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक झेलची शक्यता असेल आणि नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू पडतोय. वाडी संघावरनं खेळाडू येतील तोपर्यंत धावा मिळत आहे त्या चेंडूवरती. 2 सिंगल डबल न सुरुवातीला काम चालणार नाहीये. मॅच मध्ये तुम्हाला जर फाईट द्यायची आहे तरी ते चौकार आणि षटकार मारावे लागतील. 4 धावा फलकावरती. चेंडू झाले 3 या षटकातील. खूप दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत आलाय संघ नक्कीच व्हीके प्रतिष्ठान भराडपाडा टीम. आणि आता प्रवास कुठपर्यंत राहील या स्पर्धेमध्ये हे पाहणं महत्वाचं असेल. संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. धावा मिळतील चांगल्या या चेंडूवरती. स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर आलाय संदीपच्या बॅटमधनं. संघर्षमय चौकार. षटक सुरू. याच फटक्यांची गरज या ओव्हर मध्ये टीम भराडपाडा संघाला. धावसंख्या चौकारा बरोबर पुढे सरकली ती 8 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल. त्याच्यानंतर पुन्हा एकदा सिंगल. नंतर डबल आणि आता हात चौकार. नैनेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता. मागे जातो चेंडू. एफर्ट चांगला आहे. शॉर्ट फाईन लेग रिझनला बॉलला 100% अडवण्याचा प्रयत्न आणि एकच धाव ते मिळेल. धावसंख्या 9 धाव फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी होती पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. गोलंदाज नैनेश सध्या तरी अंतिम मुवमेंटला कमबॅक करतायत. चिखलोली पाडा संघ रेडी राहायचं आपण नेक्स्ट मॅच साठी. आणि सदानंद भुई सावरे त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल. शेवटचा बॉल. क्या बात आहे. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन लागली होती कदाचित. डायरेक्ट हिचा देखील प्रयत्न केला जाईल परंतु तेवढ्याच वेगाने धाव कंप्लीट केली जाते. ओव्हर नंबर पहिले समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धाव फलकावरती. व्हीके प्रतिष्ठान भराडपाडा संघ अजूनही बनवायच्यात मॅच मध्ये. 12 बॉल मध्ये 43 अर्थातच 43 धावा. डीजे
या आमच्या आयोजकांची काय सुरू आहे तिथे काय समजत नाहीये. बॉल सर्वांनीच घेतलेत. कदाचित बॉलचा वाटप या ठिकाणी केला जातोय. केतनजी कनोजे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल आमच्या स्पर्धेमध्ये. 12 बॉलचा खेळ शिल्लक 43 धावेची गरज असेल. गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत. संदेश येतात गोलंदाजी मार्ग वरती. समीकरण थोडस कठीण आहे परंतु या ठिकाणी क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ मानली जात नसते. लक्ष पार करण्यासाठी तुमच्यामध्ये जिद्द हवी, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स हवा, स्वतःवरती आत्मविश्वास हवा. जर त्या आत्मविश्वासाने या ठिकाणी त्या कॉन्फिडन्सने मोठे स्ट्रोक आले तर मॅच मध्ये कमबॅक जरूर होईल. टीम बीके प्रतिष्ठान बराडपाडा संघाचं 12 बॉल 43 ची गरज. 5 खेळायचं टीम शिवगर्जना शेलापाडा संघ. पहिला बॉल. पहिला चेंडू सुरेख परंतु लाईन पाहावी लागेल. व्हाईटचा इशारा पंच प्रवीण विशे सरांचा. अवांतरच्या स्वरूपाने धावसंख्या पुढे सरकेल 11 या धावसंख्येवरती. 12 बॉल आता बनवायचे आहेत. 42 42 धावा. पॉवर पिक कंप्लीट झाला. पूर्णपणे क्षेत्ररक्षण विखुरले. आता कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. ओव्हर द विकेट न तयार. पुन्हा एकदा संदेश. एज लागली. पाठीमागे टर्न होतोय चेंडू. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये खेळाडू उपस्थित. एक जावी ते मिळेल. गौरव त्या ठिकाणी होते. एकापेक्षा जास्त काही नाहीये. धावसंख्या पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 11 बॉल 41 ची गरज. मोठी फटकेबाजी नाहीये. सलामी जोडीला थांबवलंय, शांत ठेवलंय. याचं मूळ कारण नियंत्रित लेंथ, नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी करतायत शेलारपाडा टीमचे गोलंदाज. संदीप ऑन स्ट्राईक. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन तेवढं चांगलं नव्हतं. गोलंदाज स्वतः जात आहेत. संदेश बॉल पर्यंत एक जाव मिळेल. नाराज होत आहे स्वतःवरती संदीप देखील, कारण की एक जावी ते मिळाली. 13 वरती पोहोचलाय स्कोर. 10 चेंडू आणि आता 40 धावेची गरज आहे. हा मॅच या ठिकाणी जवळ मजबूत झालाय. शिवगर्जना क्रिकेट संघ शेलारपाडा संघाच्या बाजूला. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल आहे षटकातील. यॉर्करचा प्रयास. समोर खेळले. बॅक टू द बॉलर. डायरेक्टचा प्रयत्न परंतु या ठिकाणी नो बॉल. पंच सांगतात नो बॉल असेल. कदाचित क्षेत्ररक्षण चुकीचं लावलं गेलं त्यामुळे या ठिकाणी त्या अँगलला यस चुकीचं क्षेत्ररक्षण, चुकीची फिल्डिंग, त्यामुळे या ठिकाणी नो बॉल पंचांनी घोषित केला. हे तिसऱ्यांदा झाले या स्पर्धेमध्ये आणि पंचांनी पाहणी केली. हा अंतिम निर्णय असेल. नैनेश फिल्डिंग लावून घ्यायची आपण. नो बॉल असेल. नो +1. एकूण 2 धावा मिळतील. चला फिल्डिंग लावा. स्पीडअप करून खेळायचं. शेलारपाडा टीम निर्णय अंतिम असेल. पंच पाहणी करतील तरच नो बॉल घोषित करतील. रिव्ह्यू तुमच्याकडे उपलब्ध नाहीये. 2 वेळा कालच्या दिवसामध्ये देखील हा चित्र झालेला आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती पंचांचा निर्णय हाच अंतिम दिलेला आम्ही. एक्झॅक्ट स्क्वेअर लेगचे खेळाडू सरळ उभे होते लाईन मध्ये आणि हे तुम्ही करू शकत नाहीये. टेनिस क्रिकेटमध्ये असो किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील हे क्रिकेटचे नियमावली आहेत. नो बॉल असेल. 10 चेंडू आणि 38ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फ्रीडचा बॉल. फटका ऑन साइडला खेळले त्यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित. नैनेश वेगाने येत आहेत. एक जावी ते मिळेल. फ्रीडच्या बॉलवरती फक्त सिंगल. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती. 9 चेंडू जिंकण्यासाठी 37ची गरज आहे. मोठी फटकेबाजी झालीच नाहीये. एकच चौकार आपण पाहिलाय या इनिंग मध्ये आतापर्यंत, जो अर्जुनच्या बॅट मध्ये आपण पाहिला होता. संदीप 6 चेंडू आणि 10 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. लो फुल टॉस. फटका चांगला. यावेळेस मध्ये क्षेत्र निवडले. कव्हर्स खेळाडू प्रयत्न करतायत आणि यस पोहोचतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. सिंगल डबल फारसा फरक पडणार नाहीये शेलारपाडा टीमला. फरक पडेल तो टीम बराडपाडा संघाला, कारण की संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांची. 18 धावा धावफलकावरती. 8 बॉल 35 धावेची गरज. ही मॅच स्ट्रॉंग झाली आहे, मजबूत झाली आहे शेलारपाडा संघाच्या बाजूनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा. मिस टायमिंग स्ट्रोक. समोर खेळाडू उपस्थित. लॉंग ऑफ रिझनला. एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि धावसंख्या 19 वरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आता या षटकातील. 7 बॉल 34ची गरज आहे.
शेवटचा बॉल संदेश ऑन साइडला खेळलेत. बॉल हवेमध्ये खेळाडू उपस्थित. पायाच्या साह्यानं बॉल लाडवण्याचा प्रयत्न परंतु त्यांना बीट करून चेंडू सीमा पार. 4 रन. अंतिम बॉल वरती चौकार. धावसंख्या 23 विदाउट लॉस ऑफ बराडपाडा टीम. 6 चेंडू बनवायच्या जिंकण्यासाठी 30 धावा. डीजे सूरज नकोय बघा. स्पीडअप करून खेळा. अजून एक सामना आम्हाला कव्हर करायचा आहे. टीम शेलापाडा संघ 6 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. हॅलो. पहिला चेंडू या ठिकाणी फुल टॉस आणि फायदा उचलू शकले नाहीयेत. लॉंगॉनमध्ये खेळाडू उपस्थित. हे एकच धाव इथे मिळेल. 30 धावेची गरज. आता 5 बॉल मध्ये बनवायचे 29 धावा. गोलंदाज आलेत गौरव. गोलंदाजी मार्ग वरती. या सामन्यामध्ये काय बॅटिंग केली होती गौरवनं. 48 धावा नॉट आउट पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधनं. तोच गौरव राऊंड द विकेट. हो पुल करताय. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित. नैनेश या ठिकाणी टिपली आहे जेल. फलंदाज बाद. अजून एक विकेट खात्यामध्ये जोडली जाईल गौरवच्या. फलंदाज बाद. हा सामना आता झोकलाय पूर्णपणे शेलापाडा संघाच्या बाजूला. 4 चेंडू आणि 29 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज बॅट्समॅन सागर येत आहेत. शपथ झाले. क्रॉस बॅट स्ट्रोक. बॉल यावेळेस हवेमध्ये. खेळाडू उपस्थित. त्यांना बेट करून चेंडू सीमारेषा बाहेर. 4 रन आणि आता जुनी गरज आहे 3 बॉल मध्ये 25 धावेची. थोडीशी दुखापत जरूर आहे गोलंदाज गौरवला आपण बाधत. परंतु या ठिकाणी तरी देखील गोलंदाजी करतायत या मॅच मध्ये. पुढचा बॉल. हो चांगला चेंडू होता. गुडलेंथ वरती पडल्यानंतर टेक ऑफ झाला आणि फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. हा सामना आता जिंकण्याच्या उंबरठ्यावरती. शिवगर्जना प्रतिष्ठान शेलापाडा संघ. मिस्टामिंग घ्यायची शक्यता असेल आणि प्रयत्न 100% केले होते परंतु बॉल शेवटच्या मोमेंटला अडवतील. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अगोदरच ऋतिक यांच्याशी सकाळी मी चर्चा केली होती. ऋतिक या ठिकाणी शेलापाडा संघ आजच्या दिवसामध्ये जरूर क्वालिफाय होईल आणि तेच घडलंय. मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसामध्ये गावदेवी वसा संघ म्हटला होता तो संघ पोहोचलाय आणि आज शेलापाडा संघाची सकाळी वर्णी केली होती मॅच खेळल्या अगोदर आणि तो संघ ह्या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये प्रवेश करतोय. शिवगर्जना क्रिकेट संघ शेलापाडा. अभिनंदन गौरव. अभिनंदन समीर. अभिनंदन सर्वच खेळाडूंचं. अभिनंदन नैनेश आणि हार्डलक टीम बराडपाडा संघ आणि आपलं विशेष आभार देखील असेल. लगेच बाहेर यायचं आपण कारण की मॅच सुरू करायची. शेलापाडा टीम सदानंद भूसावरे टीम चला मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर व्हायचं आहे लगेच कारण की अंतिम मॅच असेल एक्स्ट्रा पोल मधील आणि लाईनअप करून शेक हँड करायचा. दोन्ही संघ विके प्रतिष्ठान बराडपाडा संघ आपण देखील फार चांगला क्रिकेट खेळला या स्पर्धेमध्ये.
परंतु कुठेतरी गोलंदाजी महागडी ठरली, त्यामुळे हा सामना तुम्हाला गमवावा लागलाय. परंतु या ठिकाणी खूप दूरवरून आले होते, वेळेवरती आले होते, त्यांचा विशेष आभार देखील असेल. मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर, नो डाऊट अबाउट, ज्यानं 48 धावा ठोकल्या, धावांचा पाऊस पडला, षटकार ठोकले. आजच्या दिवसामध्ये सर्वच मॅच मध्ये तो खेळलाय. या स्पर्धेमध्ये 100+ धावा त्यानं बनवल्यात. तो गौरव दाबणे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चिखलोली पांढरा संघ या ठिकाणी उपस्थित होते. लगेच डगआउट मध्ये बसायचं आपण देखील. 3 षटकांचा सामना असेल आणि नरेश शेलार यांच्याकडनं लगातारच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील होतं, ते देखील या ठिकाणी देण्यात येईल त्यांच्या शुभ हस्ते. चला नरेश शेलार मॅन ऑफ द मॅच देखील आपण द्यायची आहे.